लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गुन्हेगार भाजपचा असो की इतर पक्षाचा, त्याला राजाश्रय देण्याचा प्रयत्न मोडून काढणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस। बातमी नाशिक येथून। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की राज्यातील कोणत्याही गुन्हेगाराला राजकीय पाठबळ दिले जाणार नाही। गुन्हेगार हा कोणत्याही पक्षाशी संबंधित असला तरी त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल। कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार कोणतीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले। फडणवीस म्हणाले की राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना संपूर्ण मोकळीक देण्यात आली आहे। गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन पूर्णपणे स्वतंत्र आहे। गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी तात्काळ व कठोर कारवाई करणे ही सरकारची धोरणात्मक भूमिका आहे। ते पुढे म्हणाले, भाजपचा असो वा इतर कोणत्याही पक्षाचा, गुन्हेगार हा गुन्हेगारच आहे। त्याला राजकीय आश्रय देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही शासन सोडणार नाही। कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील पोलीस दल सक्षम आहे आणि सरकार त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य देणार आहे। गृहमंत्र्यांच्या या विधानामुळे राज्यातील पोलीस दलाला अधिक बळकटी मिळाली असून गुन्हेगारीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। निश्चितपणे मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे। कोणी कुठल्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो, कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो, पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.